माझ्या अभ्यासेतर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज 4 मार्च राष्ट्रीय व्याकरण दिवसाच्या म्हणजेच नॅशनल ग्रामर डेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पण हा राष्ट्रीय व्याकरण दिवस का बरं साजरा केला जातो किंवा याची सुरुवात कोणी केली, कशा प्रकारे हा दिवस साजरा करावा, आज आपण या छोट्याशा व्हिडिओमधून आपण आज हे पाहणार आहोत. 4 मार्च राष्ट्रीय व्याकरण दिवस हा 2008 साली सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ गुड ग्रामरचे संस्थापक मार्था ब्रोकेनब्रॉ यांनी या राष्ट्रीय व्याकरण दिनाची घोषणा केली. आणि या 4 मार्च या दिवसाचं ब्रीदवाक्य होतं, ही केवळ तारीख नाही तर एक अनिवार्यता आहे. 4 मार्च रोजी चांगले बोलण्यासाठी, चांगले लिहिण्यासाठी आणि इतरांनाही तेच करण्यास मदत करण्यासाठी पुढे जा. खरं तर प्रत्येक भाषेसाठी व्याकरण हे खूपच महत्त्वाचे मानले जाते. अगदी बॅकबोन म्हटलं तरी काही हरकत नाही. व्याकरण भाषेतील फरक आणि वाक्यांचा संपूर्ण अर्थ बदलू शकतो आणि म्हणूनच कोणतीही भाषा शिकण्यासाठी व्याकरण हे खूपच आवश्यक असते. मग हा दिवस साजरा करण्याची काय बरं कारणं असावीत? चला मग बघूया. पहिलं कारण भाषेतील व्याकरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी. दुसरं कारण भाषेतील त्रुटी समजून घेण्यासाठी. तिसरं कारण व्याकरणाच्या योग्य वापराला प्रोत्साहन देण्यासाठी. आणि शेवटचं कारण लोकांना स्पष्ट आणि प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मग आपण आता बघूया की हा राष्ट्रीय व्याकरण दिवस कसा साजरा केला जावा. राष्ट्रीय व्याकरण दिवस हा खरं तर कसा साजरा करावा? वर्तमानपत्र, पुस्तके, नवीन ब्लॉग म्हणजेच अनुदिनी, विविध मासिके वाचा. यातून नवीन शब्द, विविध वाक्यांश हे नक्कीच शिकायला मिळतील. त्याचबरोबर दुसऱ्या भाषेतीलही नवीन शब्द शिका. सर्व भाषांचे व्याकरण खरं तर वेगवेगळं असतं, त्याचे नियम वेगवेगळे असतात, तेही तुम्ही यामधून शिका. आपली जी पहिली भाषा आहे ती आणि जे दुसरी भाषा म्हणून बोलणाऱ्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींबरोबर तुम्ही वेळ घालवा. वाक्यरचना, काळ किंवा शुद्ध लेखन जसं ऱ्हस्व, दीर्घ याबाबत जास्तीत जास्त माहिती घ्या. आणि शेवटचं, सामान्य व्याकरणाच्या ज्या काही चुका होतात त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे राष्ट्रीय व्याकरण दिवस हा कसा साजरा केला जावा हे इथं काही उदाहरणं दिलेली आहेत. पण तुम्ही सर्वजण हा दिवस कसा साजरा केला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर केला नसेल तर खरं तर प्रत्येक दिवस हा व्याकरणाचाच दिवस असला पाहिजे आणि आहेच. कारण त्यासाठी तुम्ही रोज वाचा आणि तुम्हाला नवीन काय शिकायला मिळालं हे मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट आणि शेअरही करा. धन्यवाद.